नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण यशाची गुरुकिल्ली ज्ञानातून परिवर्तन या विषयावर बोलणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करणार आहेत आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमॅन श्री धनराज देवीदास विस्पुते सर. कार्यक्रमात आपलं नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण यशाची गुरुकिल्ली ज्ञानातून परिवर्तन या विषयावर बोलणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करणार आहेत आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमॅन श्री धनराज देवीदास विस्पुते सर. कार्यक्रमात आपलं नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण यशाची गुरुकिल्ली ज्ञानातून परिवर्तन या विषयावर बोलणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करणार आहेत आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमॅन श्री धनराज देवीदास विस्पुते सर. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार मॅडम. तर विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून देते. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात गेल्या 2 दशकामध्ये जो बदल घडला त्यामागे काही अनामिक परंतु प्रभावी हात आहेत. त्यापैकी एक ठळक नाव म्हणजे श्री धनराज देवीदास विस्पुते. दूरदृष्टी, सामाजिक जाण आणि आधुनिक शिक्षणाचा व्यापक दृष्टिकोन यांचा सुंदर समन्वय साधत त्यांनी उभारलेला आदर्श शैक्षणिक समूह आज राज्यातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. धुळे, नवी मुंबई, पनवेल, बुलढाणा, रत्नागिरी, संभाजीनगर आणि नाशिक या 7 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या 50हून अधिक शाळा, महाविद्यालय आणि वसतिगृहांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया मजबूत करण्याचं काम या समूहाने केलेलं आहे. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे, तर व्यक्तिमत्व, संवेदना आणि सेवाभाव यांचे एकत्रित घडवणारे शास्त्र आहे. या विचारांनी प्रेरित होऊन श्री धनराज विस्पुते यांनी नर्सरी ते रिसर्च सेंटर अशी अखंड शिक्षण साखळी उभी केली आहे. सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन गाव दत्तक उपक्रम, वृक्ष संवर्धन, रोड सेफ्टी मिशन, ज्ञानपेठी, रक्तदान मोहीम अशा विविध प्रकल्पाद्वारे संस्थेने समाजाशी जिव्हाळ्याचं नातं जपलंय. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कौशल्य विकास विभागाच्या मोफत रोजगाराभिमुख कोर्सेसमुळे या संस्थेने आधुनिक शिक्षणाला नवं वळण दिलंय. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. सर, आदर्श शैक्षणिक समूहाची सुरुवात एका छोट्याशा घरामध्ये, खोलीमध्ये झाली आणि महाराष्ट्रभर आज हा समूह पसरलेला आहे. तर तेव्हा जेव्हा सुरुवात झाली तेव्हा नेमकी काय आठवणी आहेत किंवा काय अनुभव होता तुमचा तेव्हाचा? नमस्कार. आदर्श शैक्षणिक समूहाची सुरुवात आमचे पिता श्री बापूसाहेब डी डी विस्पुते उर्फ ऋषी महाराज यांनी त्यावेळेच्या धुळे जिल्ह्याच्या आदिवासी जिल्ह्यामध्ये त्याचं रोपटं लावलं आणि त्यांची शिक्षणाची तळमळ ही पाहता ते संस्कार आमच्यावर रुजले. शिक्षणामुळे विद्यार्थी आणि समाजाचं हित लक्षात घेता आणि या आदर्श शैक्षणिक समूहाची सुरुवात जेव्हा झाली त्यानंतर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुळे, नाशिक, औरंगाबाद, बुलढाणा, पुणे, रत्नागिरी, नवी मुंबई, पनवेल अशा 7 जिल्ह्यामध्ये वटवृक्षात रूपांतर झालं आणि विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळालं पाहिजे आणि ग्रामीण आणि आदिवासी आणि शहरी भागातले विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणामध्ये कुठलंही अंतर नसावं हा दृष्टिकोन आदर्श शैक्षणिक समूहाचा आहे. अगदीच खूप सुंदर असा स्तुत्य उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे. शिक्षण क्षेत्रात जेव्हा तुम्ही प्रवेश केला तेव्हा कोणते मूलभूत बदल घडवावेसे तुम्हाला वाटले आणि आतापर्यंत ते कितपत साध्य झालेत? शिक्षण हे फक्त परीक्षा पद्धतीपुरतेच मर्यादित नसावे, ते सामाजिक परिवर्तनाचं हे असलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आमच्या संस्थेमध्ये हे तत्व प्रत्यक्षात आम्ही अंमलात आणतोय. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये जो बदल जर करायचा असेल तर परीक्षापुरते मर्यादित न राहता ही शिक्षण पद्धती सामाजिक परिवर्तन कसं होईल हे आपण पाहिले पाहिजे. हा मूलभूत बदल आमची संस्था करते. अगदीच, निश्चितच. 7 जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालय उभारणं किंवा वसतिगृह उभारणं हे खरं तर खूप मोठं आव्हान होतं. तर या विस्तारामागची रणनीती नेमकी काय? याच्यामध्ये जर पाहिलं, गुणवत्ता आणि संस्कार हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत आणि म्हणून आमच्या संस्थेने या 7 जिल्ह्यांमध्ये जेव्हा याची सुरुवात केली, KG पासून तर PhD पर्यंत, आणि म्हणून KG पासून तर PhD पर्यंत करत असताना याच्यामध्ये मग मराठी मीडियमच्या शाळा असतील, आदिवासी आश्रमशाळा असतील, त्याच्यानंतर सामाजिक आश्रमशाळा असतील,
त्यानंतर इंग्लिश मिडियम शाळा असतील, ज्युनियर कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, फार्मसी असेल, डी एड असेल, बी एड असेल, एम एड असेल, याचं जेव्हा आम्ही नियोजन करत असतो तर एका छत्राखालीच हे सगळे युनिट असले पाहिजे आणि विद्यार्थी एका संस्कारामध्येच वाढले पाहिजे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची जी गळती आहे ती गळती कमी झाली पाहिजे. कारण शिक्षणामध्ये प्राथमिकचं जे शिक्षण आहे ते सुरुवातीला ग्रामीण भागात होतं, नंतर त्याला माध्यमिकचं शिक्षण घ्यायचं असेल तर तालुक्या लेवलला जावं लागत होतं आणि उच्च शिक्षणासाठी त्याला जिल्हा लेवल किंवा महानगरामध्ये जावं लागत होतं. त्याच्यामुळे गळतीचं प्रमाण खूप होतं. त्याच्यामुळे हे नियोजन करताना आम्ही एक ठरवलं की बुवा याच्यात आपण एका छत्राखाली हे आलं पाहिजे, हा त्याच्या पाठीमागे दृष्टिकोन. अगदीच एका छत्राखाली केजी ते रिसर्च सेंटर असं तुम्ही आता म्हणालात. नेमकी ही सुचली कशी कल्पना आपल्याला? हाच दृष्टिकोन होता की विद्यार्थ्याला एका छत्राखाली शिक्षण मिळावं आणि विद्यार्थ्यांची गळती कमी व्हावी. तर आता आपण पूर्वी पाहिलं, विद्यार्थी प्राथमिकचं शिक्षण गेलं ते गावाकडे घेत होता, माध्यमिकचं शिक्षण घेताना तो जिल्हा लेवल येण्यातला अडचणीच होतं, आर्थिक अडचणी होतात, कौटुंबिक अडचणी होतात. त्याच्यापासून तो शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही विचार केला केजी पासून तर PhD पर्यंत शिक्षण कसं सुरू होईल, हा त्याच्या पाठीमागे दृष्टिकोन होता आणि ते आम्हाला आताच बऱ्यापैकी सक्सेस आम्ही मिळालं. प्रत्येक संस्थेमध्ये आम्ही केजी तर PhD पर्यंत शिक्षण देण्याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे. अगदीच. सर, आता आपण बघतोय NEP 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे नवीन आहे ते, यामध्ये बदलांचा वेग खूप जास्त आहे. तर हे बदल स्वीकारताना तुम्ही कशी तयारी केली? नवीन शैक्षणिक धोरण 2020 या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हे नवीन शैक्षणिक धोरण दिलं. आमच्यासारख्या संस्था चालकांना खूप मोठी संधी आहे आणि आमचे विद्यार्थी घडावा आणि फार मोठी संधी आपल्याला मिळेल. त्याची अंमलबजावणी कशी होईल याच्याकडे आम्ही कटाक्षाने पाहतोय आणि म्हणून आम्हाला असं लक्षात आलं की प्रत्येक संस्थेमध्ये NEPची आपण सुरुवात केली पाहिजे आणि 2020 नंतर टप्प्याटप्प्याने आम्ही सगळी ती लागू सुद्धा केली. त्याचे आम्हाला चांगले परिवर्तन आम्हाला दिसत आहे. निश्चितच. सर, आजकाल आपण बघतोय की AIचा खूप बोलबाला आहे सगळीचकडे आणि शिक्षणामध्ये सुद्धा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स भविष्यामध्ये खूप मोठे बदल घडवणार आहेत. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये पायाभूत व्यवस्था अशी कोणती निर्माण केलेली आहे विद्यार्थ्यांसाठी? आता नवीन एज्युकेशन धोरणामुळे आणि स्किल बेस्ड एज्युकेशन धोरण असल्यामुळे AIची फार म्हणजे भविष्याची भाषा AI आहे. ती भविष्याची भाषा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आमच्यासारख्या संस्था चालकांनी ते लक्षात घेऊनच आता आमच्या प्रत्येक संस्थेमध्ये AI लॅब्स असतील, सगळे कॉम्प्युटर लॅब्स असतील आणि बाहेरचे विद्यापीठाशी कसं आपल्याला टायप करता येईल आणि AIच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसं सोपं होईल हे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. अगदीच. सर, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम तुम्ही करताच आहात, मात्र सामाजिक उपक्रम सुद्धा त्यासोबत करताय तुम्ही. गाव दत्तक योजना, वृक्ष दत्तक योजना, या योजना नेमक्या काय आहेत हे आपल्या प्रेक्षकांना सांगा आणि मुळात विद्यार्थी यामध्ये कसा सहभाग घेतात? याच्यामध्ये जरी AIचा जमाना जरी आला असेल परंतु संवेदना फार महत्वाची असते आणि ती संवेदना हे करत असताना त्या सामाजिक कार्यक्रम हा विद्यार्थ्यांमध्ये आम्ही घडत असतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षातून एक तरी सामाजिक कार्यक्रम त्याने राबवला पाहिजे, हा आमचा दृष्टिकोन असतो. आणि म्हणून प्रत्येक संस्थेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही वर्षातून मग त्याच्यामध्ये स्वच्छता अभियान असेल, वृक्षदत्तक योजना असेल, याच्यामध्ये स्वच्छता जर पाहिलं तर आरोग्याची संवेदना त्याला लक्षात येते आणि हे जर पाहिलं वृक्ष लागवड जर पाहिली, वृक्षारोपण जर पाहिलं, त्याला पर्यावरणाची संवेदना त्याच्या लक्षात येते आणि म्हणून तो समाजासाठी काहीतरी करू शकतो, त्याची ती संवेदना तयार होते आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला सामाजिक संवेदना असली पाहिजे आणि निश्चितच विद्यार्थी चांगले घडतात असा आमचा प्रॅक्टिकली अनुभव आहे. अगदी जसं तुम्ही आता म्हणालात विद्यार्थी घडतात आणि ते घडवण्याचं काम तुम्ही करता आहात. जसे हे उपक्रम तुम्ही राबवता आहात, वृक्ष दत्तक योजना म्हणा, गाव दत्तक योजना म्हणा, तसेच रोड सेफ्टी किंवा रक्तदान, ज्ञानपेठी यासारखी सुद्धा मूल्य तुम्ही मुलांच्या मनावरती रुजवण्याचं काम करतं. विद्यार्थ्यांमध्ये या सगळ्या मूल्य व्यवस्थेमध्ये जो बदल दिसतो आहे तो सकारात्मक बदल काय दिसतं? याच्यामध्ये रक्तदान शिबिर म्हटलं की आपण कोरोना काळामध्ये पाहिलं की रक्ताची किती तुटवडा आपल्याला जाणवला आणि म्हणून विद्यार्थ्यांमध्ये हे पण लक्षात आलं पाहिजे की रक्तदान केल्यानंतर एखादा जीव वाचू शकतो आणि म्हणून रक्तदानाचं जे मूल्य आहे ते काय आहे ते लक्षात येतं. त्यामुळे विद्यार्थी सुद्धा रक्तदानाला तयार होतात आणि रोड सेफ्टी म्हणजे सुरक्षितता किती महत्वाची. तर याच्यामध्ये आता आपण पाहतायत की शासन स्तरावर काम करतं, सामाजिक संस्था सामाजिक स्तरावर काम करतात, परंतु
रोड सेफ्टी आता इतके मुलांचे किंवा यांचे ॲक्सिडेंट होतात, तर रोड सेफ्टी जे अभियान आम्ही राबवतो शासनाच्या माध्यमातून असेल ते आम्ही राबवत असतो, त्याचा चांगला परिणाम दिसून आलेला आहे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये. आणि मग आमचे विद्यार्थी बाईक चालवताना गाडीची काळजी घेताना दुसऱ्यांना सांगतात की नाही असं केलं पाहिजे. तो खूप फरक आम्हाला जाणवतो आहे. अगदीच. सर, तुमच्या मते शाळा किंवा जी शिक्षण देते ती संस्था हे केवळ शिक्षण देणारं केंद्र नाहीये, शिक्षण देणारी जागा नाहीये, तर ते विचार घडवणारं केंद्र आहे, हे तुमचं तत्व आहे. तर या तत्वामागचा उद्देशही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आणि ते तत्व तुम्ही कसं अंमलात आणता? याच्यामध्ये जे सामाजिक जे आहे, विद्यार्थी घडले पाहिजे आणि समाजाप्रती तो तयार झाला पाहिजे. शिक्षण तर आम्ही देत असतो, करिक्युलम तर आम्ही देत असतो किंवा शासनाने दिलेलं असेल, बोर्डाने दिले असेल, विद्यापीठाने ते करिक्युलम आम्ही ते राबवतोच. पण विद्यार्थी समाजाप्रती तयार झाला पाहिजे, अदर ॲक्टिव्हिटी आपण राबवली गेली पाहिजे, त्या दृष्टिकोनाने आम्ही विद्यार्थी तयार करत असतो. अगदीच. सर, आतापर्यंत आपण ज्याबद्दल बोलतो आहोत विद्यार्थी घडवणं, खरं तर कौशल्य विकास मुलांचा होणं तेही तितकंच महत्वाचं असतं आणि कौशल्य विकास विभागाशी समन्वय साधून तुम्ही मोफत कोर्सेस देतात. याचा विद्यार्थ्यांवरती कसा प्रभाव पडतो? याच्यामध्ये कौशल्य विकास हं, तसं पाहायला गेलं ती आपली भारताची संस्कृती, आपली ग्रामीण भागाची जी संस्कृती आहे, हं. ती संस्कृती कौशल्य बेसच संस्कृती आहे. आणि म्हणून जर आपली ग्रामीण भागातली जी संस्कृती पाहिजे, 12 बलुतेदार जी पद्धत आहे ती कौशल्य बेस असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इनबिल्ट कौशल्य असतं, परंतु त्याच्यात कुठेतरी डेव्हलप झालं पाहिजे. म्हणून शासनाने जे नवीन शैक्षणिक धोरण दिलंय कौशल्य बेस, ते आम्ही अंमलात आणतोय. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कौशल्य विकास जे प्रशिक्षण आता देतोय आम्ही, मोफत प्रशिक्षण शासनाच्या माध्यमातून देतोय. तर कमी वेळामध्ये त्याचं कौशल्य कसं डेव्हलप होईल हा त्याच्या पाठीमध्ये दृष्टी, आणि त्याला लगेच रोजगार लगेच मिळतो. आणि रोजगार मिळाल्यामुळे त्याची आर्थिक सक्षमता तो तयार होऊन त्याच्यात कॉन्फिडन्स बिल्ड होतो. हा आमचा प्रॅक्टिकली अनुभव. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच आमच्या संस्थेला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग केंद्र शासनाचं शिक्षण विभागाने आम्हाला त्याची मान्यता दिलेली आहे. याच्यामध्ये काही विद्यार्थी जे असतात ते स्किल असतं पण त्यांना संधी मिळत नाही. मग त्याची आर्थिक परिस्थिती असेल, ग्रामीण भागाचे प्रश्न असतील, आदिवासी भागाचे प्रश्न असतील, पण त्यांच्यामध्ये स्किल असतं. आणि म्हणून केंद्र शासनाने जी NIS नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगची जी मान्यता दिली त्याचा दृष्टिकोन एकच आहे की सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षणापासून जे बाहेर पडले आहे 8वी नंतर, 7वी 8वी नंतर, मग ते डायरेक्ट 10वी आणि 12वीला बसू शकतील. आणि 10वीला 12वीला बसल्यानंतर त्यांना CET देता येईल, NIET देता येईल, मेडिकलला जाता येईल, इंजिनिअरिंगला जाता येईल. ते सुद्धा अभ्यासक्रम आम्ही सुरू केलेले आहेत. याचा दृष्टिकोन असा की बऱ्यापैकी मुलं आता इंजिनिअरिंग आणि मेडिकलला जायला लागले. 8वी पासून डायरेक्ट 10वी 12वीच्या एक्झामला बसून सुद्धा. हे जवळजवळ यावर्षी 78 विद्यार्थ्यांनी आमच्या याच्यात प्रवेश घेतलाय ऑनलाईनच्या माध्यमातून. आणि याच्यामध्ये बरंच आम्हाला असं लक्षात येतं की या बरेच क्षेत्र असे आहेत ते काम करत असतात पण त्याचं शिक्षण नसतं आणि ते पण वंचित राहतात. फिल्म इंडस्ट्रीमधले काही बरेच कलाकार असं काम करतात पण शिक्षण नसतं, मग ते आमच्या त्या याला ॲडमिशन घेतात. आणि बरेच विद्यार्थ्यांनी ॲडमिशन आमच्याकडे घेतलेत आणि बरेच 10वी 12वीच्या ॲडमिशन घेऊन त्यांनी पुढे इंजिनिअरिंग सुद्धा केलेलं आहे. सर, पण मग कौशल्य विकासाबद्दल आपण बोलतोय तर साधारण कोणत्या वयापासून सुरुवात होते कौशल्य विकासा संदर्भात शिक्षण द्यायला? याच्यामध्ये म्हणजे 8वी पासून विद्यार्थी कौशल्य विकासाचं डेव्हलपमेंट आम्ही सुरू करू शकतो. म्हणजे वयाच्या जो 12-13 वर्षापासून कौशल्य विकास आम्ही करू शकतो. अगदीच. सर, आणखी एक महत्वाचं ते म्हणजे पदवीधर प्रकोष्ठाचे प्रदेश संयोजक म्हणून तुम्ही राजकीय सामाजिक काम करतात आणि शैक्षणिक नेतृत्व देखील तुम्ही सांभाळत आहात. तर या दोन्ही गोष्टी जुळवताना तुम्हाला नेमके कोणते अनुभव आले? तसं पाहायला गेलं तर पदवीधर प्रकोष्ठ आणि शिक्षण क्षेत्र यांचा उद्देश एकच आहे. जो एकच उद्देश असल्यामुळे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करत असताना उद्देश एक असल्यामुळे तर समन्वय आणि वेळेचं नियोजन आम्ही करत असतो. आणि त्याचे उद्देश असल्यामुळे पदवीधरांचा विकास, शिक्षण क्षेत्राला युवकांचा विकास, त्याच्यामुळे आम्हाला ते सहज साध्य होतं. अगदीच. सर, या संदर्भात खरं तर मला अजून जाणून घ्यायचं आहे, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण यशाची गुरुकिल्ली, ज्ञानातून परिवर्तन या विषयावरती बोलतो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करता आहेत धनराज विस्पुते सर. सर, आपल्या संस्थेला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. असा कोणता एक पुरस्कार जो व्यक्तिगत आपल्याला टर्निंग पॉइंट वाटतो? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांचं चेहऱ्यावरचं हास्य आणि पालकांचा विश्वास. हा पुरस्कार मला महत्त्वाचा वाटतो. पण तरी सुद्धा
सामाजिक आणि शासनाचा जे पुरस्कार दिलेत त्याचा आम्हाला अभिमान आहेच. आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा त्यांना मिळालेले पुरस्कार आणि त्यांनी जीवनामध्ये केलेले अचिव्हमेंट हे सगळ्यात मोठे पुरस्कार आमच्या संस्थेला आहेत असं मला वाटतं. अगदीच सर, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण बघतो, ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये पोटेन्शियल खूप जास्त असते, क्षमता खूप जास्त असते, पण त्यांना त्या मानाने हवी तशी संधी मिळत नाही. तर हे चित्र जे आहे ते तुम्ही कसं बदललं किंवा या विद्यार्थ्यांसाठी काय करता नेमकं? याच्यामध्ये आमची संस्थेची जी सुरुवात झाली ही पहिली गोष्ट ग्रामीण म्हणजे धुळे जिल्ह्यासारख्या आदिवासी जिल्ह्यापासून झाली. त्याच्यामुळे ग्रामीण भागातले विद्यार्थी आणि आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये खूप पोटेन्शियल असतं, पण त्यांना ही संधी मिळत नाही. पण जेव्हा आम्हाला प्रॅक्टिकली प्रत्यक्षात त्याचं लक्षात आलं की विद्यार्थ्यांमध्ये पोटेन्शियल आहे, तर आमच्या ग्रामीण भागापासून सुरुवात झालेली संस्था आणि आता महानगरापर्यंत आलेल्या संस्था, या शहरी भागातल्या संस्थांचं ज्या फॅसिलिटीज आम्ही देतो त्या सुद्धा ग्रामीण भागात आम्ही फॅसिलिटीज दिलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये AI लॅब असतील, कॉम्प्युटर लॅब असतील, असे अनेक आम्ही लॅब उभे केले. त्याचं त्यांना फायदा खूप मिळतो त्या विद्यार्थ्यांना. आणि ते विद्यार्थ्यांची ग्रॅस्पिंग पॉवर जी खूप चांगली असते असं आमचं लक्षात आलं. आणि ते विद्यार्थी खूप पुढे जाऊ शकतील जेव्हा आमचं लक्षात आलं, तेव्हा ग्रामीण आणि शहरी ही दरी कमी झाली. आणि म्हणून विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळं स्किल त्यांच्यामध्ये असतं. आता कलेमध्ये सुद्धा आमचे आदिवासी भागातले विद्यार्थी आदिवासी जेव्हा नृत्य करतात तेव्हा निश्चित आम्हाला आनंद होतो की अरे या विद्यार्थ्यांना किती पोटेन्शियल आहे. आणि मग आम्ही सगळे शहरी भागातल्या संस्था, महानगरातल्या संस्था आणि ग्रामीण भागात यांचा समन्वय साधतो. मग तिथले जे शिक्षक असतील ते तिकडे आम्ही पाठवतो, तिकडचे शिक्षक इकडे बोलवतो, ऑनलाईनच्या माध्यमातून लेक्चर्स घेतो. तसंच आम्ही आता फॉरेनच्या युनिव्हर्सिटीत सुद्धा टायप करतो आहे की विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन करता येईल आणि त्या माध्यमातून आम्हाला चांगलं आउटपुट्स त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मिळत आहे. अगदी सर, उत्सुकता म्हणून विचारते, धुळेसारख्या जिथे आदिवासी बहुल समाज राहतो अशा जिल्ह्यामध्ये सुद्धा तुमचा शैक्षणिक समूह काम करतो आहे, तिथला अनुभव कसा आहे? जसं तुम्ही आता उल्लेख केला आदिवासी नृत्य वगैरे, तो अनुभव कसा आहे तुमचा? याच्यामध्ये जेव्हा विद्यार्थी ऍडमिशन घ्यायला येतात आमच्याकडे, जे त्यांचे पालक तर त्यांना काहीच माहित नसतं. त्यांना आम्ही सहज विचारतो की तुमचं जेवणामध्ये काय काय असतं. मग ते म्हणतात की आम्ही बुवा ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये आम्ही काही वेळेस असं आहे की पक्षी मारून सुद्धा खात असतो आमचे विद्यार्थी. परंतु ते जे विद्यार्थी असतात ते हेल्थच्या बाबतीत इतके हे असतात की त्यांचं स्ट्रॉंग बॉडी असते, तर त्या माध्यमातून त्यांना काय ऍक्टिव्हिटी देता येतील. स्पोर्ट्समध्ये तर ते विद्यार्थी एवढे चमकतात की त्यांना अभ्यासक्रमापेक्षा स्पोर्ट्समध्ये मुलं पुढे गेले. आत्ताच एक आमच्याच भागात एक विद्यार्थिनी, तिने नॅशनल पर्यंत ती गेली. असे विद्यार्थी आमचे घडलेले आहेत. अगदीच, निश्चितच. खरंच हा, कारण त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं सुद्धा खूप मोठं काम आहे असं म्हणायला हरकत नाही. सर, मला अजून एक उत्सुकता, ते म्हणजे आदर्श शैक्षणिक समूह असं तुमच्या संस्थेचं नाव आहे. तर आदर्शाची नेमकी व्याख्या तुमच्या दृष्टिकोनातून काय आहे? कारण आदर्श म्हणजे फक्त गुण, फक्त वर्तन, की फक्त कौशल्य त्या विद्यार्थ्याचं? तुमचा नेमका मापदंड काय? याच्यामध्ये या संस्थेचं नाव आमचे पिताश्री बापूसाहेबांनी आदर्श नाव ठेवलंय. त्यांचा दृष्टिकोन असा होता की आदर्श म्हणजे प्रथमचा ज्याचं दर्शन होतं, दर्शन पाहून जो आनंद मिळतो तो आनंद आपण समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे, ते विद्यार्थ्यांमध्ये पाहिला पाहिजे. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांमधले आदर्श गुण आहेत ते हेरले पाहिजे. आणि म्हणून असे आदर्श विद्यार्थी कसे घडतील हा आमच्या संस्थेचा दृष्टिकोन आहे. अगदीच. सर, वडिलांचा उल्लेख केला तर मला निश्चितच ऐकायला आवडेल त्यांच्याविषयी आणि एकंदरच तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये त्यांचा रोल काय होता? याच्या म्हणजे आमचे पिताश्रींचं तसं शिक्षण 7वी पर्यंतच होतं, परंतु त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही. त्यांच्या गावाकडे 7वी पर्यंत शिक्षण होतं, नंतर गावाकडे जिल्ह्याला शिक्षण जाता आलं नाही. त्यांनी 7वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर की आपल्या मुलांना, भावी पिढीला हे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून या शैक्षणिक संस्थेची सुरुवात केली. आणि आम्हाला त्यांनी एक संस्कार दिले, पहा की आपल्याला भावी पिढी घडवायची, आपण फक्त कुटुंबापुरते मर्यादित न राहता या आदिवासी भागातले विद्यार्थी, ग्रामीण भागातले विद्यार्थी हे घडले पाहिजे, हा दृष्टिकोन तुम्ही ठेवला पाहिजे. आणि ते संस्कार घडल्यामुळे आदर्श शैक्षणिक समूहाची जी वाटचाल आहे ती आज वटवृक्षात झालेली आहे. आता कोणतं लक्ष आहे पुढे? अजून किती जिल्ह्यांपर्यंत पोहोचायचंय? आता आमचं लक्ष म्हणजे आता 50 शाळा कॉलेजेस झाल्याच, परंतु आता आम्ही क्वालिटीकडे लक्ष देतो आहे. विद्यार्थ्यांपर्यंत क्वालिटी पोहोचली पाहिजे. पण तरी सुद्धा या टेक्नॉलॉजीचा वापर करून ह्याच युनिटमध्ये आम्ही आता रिसर्च सेंटर उभं केलेलं आहे पनवेलला. त्या रिसर्च सेंटरचा
ह्याच्यात सेंट्रल गव्हर्नमेंट आणि मुंबई विद्यापीठ आणि आमची संस्था असंही करून त्याला मग वॉटर रिसर्च, फार्मा रिसर्च आणि फूड रिसर्च, मग त्याला FSSAI असेल, FD असेल, NABL सगळे ॲक्रेडिटेशन आम्ही घेतले. म्हणजे सध्या जे कॅन्सरचं प्रमाण वाढलंय, हे कॅन्सरचं जे प्रमाण वाढलंय त्याच्यात जे आपलं जे फूड आहे त्या फूडच्या माध्यमातून चांगलं रिसर्च झालं पाहिजे, वॉटरच्या माध्यमातून चांगलं रिसर्च झालं पाहिजे. आणि या माध्यमातून आम्ही ते काम करतोय. आणि आमचे सगळे प्राध्यापक आहेत, आमचे फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक असे 17 PhD लोक त्याच्यावर काम करतायत आणि त्याचं चांगलं आउटपुट्स आम्हाला मिळत आहे. अगदीच. पण सर, जेव्हा तुम्ही ही सुरुवात केली होती, इतक्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, 7 जिल्ह्यांमध्ये एकूण तुम्ही काम करता, सुरुवातीला तुम्हाला काही अडचणी आल्याच असतील, म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं, पालकांपर्यंत पोहोचणं, कारण त्यांना पटवून देणं की इथे आमच्याकडे क्वालिटी शिक्षण मिळेल, एकाच छत्राखाली तुम्हाला रिसर्च सेंटर पर्यंतचं शिक्षण मिळेल, हे पालकांना अर्थात पटवून देणं आणि त्यातल्या त्यात आदिवासी भागातल्या पालकांना पटवून देणं खरंच खूप कठीण काम असतं. ते तुम्ही कसं पेललं? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा विद्यार्थी किंवा पालक संस्थेमध्ये येतात, ती संस्थेची सुरुवात प्रवेश घेण्यापासून आमचं ब्रीद वाक्य आहे संस्थेचं, ज्ञानासाठी आत आणि सेवेसाठी बाहेर पडा. वा. हे ब्रीदवाक्य आमच्या संस्थेचं असल्यामुळे जेव्हा पालक किंवा विद्यार्थी प्रवेश करतात तर त्या संस्थेची सुरुवात ही स्वच्छतेपासून जेव्हा प्रवेश करतपर्यंत त्यांना व्यवस्थित संवाद त्यांच्याशी कसा साधता येईल हे पाहत असताना पालक आणि विद्यार्थी पाहूनच एक अट्रॅक्ट होतातच, परंतु त्यांच्याशी संवाद जेव्हा साधला जातो त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात येते की या संस्थेमध्ये काहीतरी चांगलं मिळेल ही त्यांना अपेक्षा निर्माण होते. आणि जसजसं तो प्रवेश घेतल्यानंतर तो विद्यार्थी पुढे जातो तर तो जर त्याने नर्सरीला प्रवेश घेतो तो PhD पर्यंत थांबतो. हा आमचा प्रात्यक्षिक अनुभव आहे. वा. अगदी सर, वसतिगृह सुद्धा आहेत आदर्श शैक्षणिक संस्थेचे. तर जेव्हा पालकांना आपल्या मुलांना आणि स्पेशली मुलींना जेव्हा शिक्षणासाठी कुठेतरी बाहेर राहायला पाठवायचं असतं तेव्हा एक भीती असते की वसतिगृह कसं असेल, आजूबाजूची मंडळी म्हणजे जे विद्यार्थी आहेत ते कसे असतील आणि एकंदरच तिथलं वातावरण कसं असेल ही भीती असतेच. तर याविषयी काय सांगाल? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या संस्थेने महिला वसतिगृह बऱ्याच प्रमाणात काढलेले आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पनवेलला स्टेशनच्या बाजूलाच आम्ही वर्किंग वुमन हॉस्टेल सुद्धा काढलेलं आहे. ते केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्यावेळेस अटलजींचं सरकार होतं त्यावेळेस सुमित्राताई महाजन यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि ती इमारत उभी राहिली. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 150 महिला आज राहत आहेत की महिलांना सुरक्षितता वाटावी, त्यांना कुठे सेफ्टी हे असावं या दृष्टिकोनातून वर्किंग वुमन हॉस्टेल सुरू केलं. पण आमच्या विद्यार्थिनींना सुद्धा तिथं प्रवेश मिळावा म्हणून मी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून आमच्या विद्यार्थिनींना सुद्धा 30% जागा आम्ही राखीव तिथं केल्या आणि संपूर्ण 150 महिला तिथं राहत आहेत आणि आमचे विद्यार्थिनी राहत आहेत. आणि एक चांगला वसतिगृह आम्ही सुरू केलेलं आहे आणि ह्या माध्यमातून आम्हाला चांगलं त्याचे आउटपुट्स मिळाले. आदर्श शैक्षणिक समूहाचा हा उपक्रम खरंच स्तुत्य आहे आणि याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.